न्यूज 24 सामान्य जनतेचा आवाज। परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या विरुद्ध समाज माध्यमांवर बदनामीकारक मजकूर पोस्ट करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल। भाजप पदाधिकाऱ्यांची जिंतूर पोलीस ठाण्यात निवेदन। परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ मेघना दीदी बोर्डीकर यांच्या विरुद्ध सोशल मीडियावर वारंवार जिंतूर येथील विष्णू नागरे हा सतत त्याच्या फेसबुक अकाउंटवरून महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री माननीय नामदार सौ मेघना दीदी साकोरे बोर्डीकर यांच्याबद्दल अपमानास्पद व बदनामीकारक तसेच आक्षेपार्ह पोस्ट करत असतो। त्याने केलेली पोस्ट ही फेसबुक व इतर समाज माध्यमांवर उपलब्ध आहेत। असे चुकीचे व बिनबुडाचे खोटे संदेश पसरवणाऱ्यांवर विष्णू नागरे या व्यक्तीवर IT सेल कायद्याअंतर्गत संबंधितावर गुन्हा दाखल करून त्वरित योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी म्हणून जिंतूर येथील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी यांनी पोलीस स्टेशन जिंतूर येथे आज दिनांक 28 जुलै सोमवार रोजी दिले आहे। यावेळी गोविंद तिटे, अशोक शेषराव बुधवंत, बाबाराव ज्ञानोबा आंधळे, ॲडव्होकेट सुनील मते, शिवाजी नारायणराव काळे, शेख मतीन, नबी तांबोळे, सुयोग ज्ञानोबा मुंडे, खेत्रे आबा, गोपाळ रोकडे, दत्ता काळे, भाकरे गणेश, भास्कर थिटे, अशोक बुधवंत, सचिन आडे इत्यादींच्या स्वाक्षर आहेत। आपल्या परभणी जिल्ह्याच्या लाडक्या पालकमंत्री आपल्या नेत्या माननीय मेघना दीदी बोर्डीकर यांच्याविषयी काही दिवसापासून काही माते फिरू असतील, काही वैयक्तिक द्वेषापोटी, कारण आता काही माजी लोकांना काही काम राहिलेलं उरलेलं नाही आपल्या मतदारसंघामध्ये, त्यांना त्याच्या पायाखालची वाळू घसरताना दिसते। त्यामुळे हे लोक संगणक करून आपल्या लाडक्या पालकमंत्र्यांच्या विरोधात बदनामीकारक वक्तव्य व स्टेटमेंट करत आहेत। प्रसार माध्यम आपल्या वैयक्तिक अकाउंट असतील सोशल मीडियाचे, यामधून आपल्या लाडक्या बोर्डीकर परिवाराविषयी यांनी मागील 2 दिवसापासून बदनामी करण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे। याचा निषेध म्हणून आज भारतीय जनता पार्टी शहर व ग्रामीण भागाच्या वतीनं आज आम्ही जिंतूर पोलीस स्टेशन येथे या संदर्भात गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांना लेखी स्वरूपाचं निवेदन दिलेलं आहे। तरी आमची प्रशासनाला विनंती आहे, असा एक खोडसाळपणा जे कोणी करत असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्यात यावी, हीच पोलीस स्टेशन व आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी शासनास विनंती करत आहे।